आताची सर्वात मोठी न्यूज, फडणवीसांच्या राजवटीत शिंदेपेक्षा अजितदादांना का मिळतंय जास्त महत्त्व। फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या नेत्रदीपक कामगिरीने महाराष्ट्रात पुन्हा सत्तेत आल्याने महायुतीमध्ये सत्तेची समीकरणे बदललेली दिसत आहेत। भाजप नेतृत्वाकडून अजित पवारांना स्वीकारलं जात आहे आणि एकनाथ शिंदेंकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं सध्या चित्र आहे। भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिलं तर नाहीच, पण आता त्यांची इच्छा असलेली मंत्रिपदे अद्यापही त्यांना मिळालेलं नाही। एकीकडे अजितदादांनी आधीच शरणागती स्वीकारली असल्याचं बोललं जात आहे। कदाचित त्यामुळेच भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यातच आता रस्सीखेच सुरू आहे। अजित पवार आधी एकनाथ शिंदे यांच्या मागे होते, ते आजही संख्येच्या बाबतीत मागे आहेत, पण अजितदादांनीही एकनाथ शिंदेंना इतकेच महत्त्व मिळून असून कधी कधी त्यांना एकनाथ शिंदेपेक्षा अधिक महत्त्व मिळत असल्याचे दिसत आहे। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यासह जास्तीत जास्त 43 मंत्री असू शकतात। विधानसभेत एकूण 288 जागा आहेत, त्यापैकी भाजपने 132 जागा जिंकल्या आहेत। शिवसेना 57 जागांसह महाआघाडीत दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या आहेत। परंतु अजित पवारांचा असा युक्तिवाद आहे की त्यांचा स्ट्राईक रेट चांगला आहे, कारण राष्ट्रवादीने युतीतील त्यांच्या वाटेपेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत। एकनाथ शिंदे यांचे पंख छाटण्याचं एक उदाहरण म्हणजे दिल्लीत अमित शहांसोबतच्या बैठकीला त्यांचं नसणं। या बैठकीला देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप अध्यक्ष JP नड्डाही उपस्थित होते। आश्चर्याची बाब म्हणजे या बैठकीला एकनाथ शिंदे यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप अध्यक्ष JP नड्डा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी 11 डिसेंबर रोजी त्यांच्या निवासस्थानी चर्चा केली होती। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महाराष्ट्र सरकारच्या खात्याच्या वाटपावरून सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली। अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।